आणि आज आहे रविवार सकाळ, त्याच्यामुळे आपण थोड्याशा वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत। आज आहे इंडिया टुरिझम डे आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत पर्यटनाविषयी, पण थोड्याशा वेगळ्या पर्यटनाविषयी। आपण बोलणार आहोत निसर्ग आणि त्याशी निगडित असणाऱ्या पर्यटनाविषयी। आणि यासाठी बोलायला आपल्यासोबत नेहमीप्रमाणेच दोन खास पाहुणे आलेले आहेत। आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत अमित चव्हाण, ते निसर्ग अभ्यासक आहेत, काम केलेलं आहे त्यांनी या क्षेत्रामध्ये। त्याचबरोबर आपल्याकडे पुण्याहून आहेत पांडुरंग टावरे, ते आहेत अध्यक्ष कृषी आणि ग्रामीण पर्यटन मंडळाचे। गुड मॉर्निंग सर। आपण या दोघांशीही बोलणार आहोत, खूप निसर्गाबद्दलच्या गप्पा मारणार आहोत। सुरुवात करूया अमित तुमच्यापासून। मला सांगा की इको टुरिझमचे नवे नवे कॉन्सेप्ट्स येत आहेत आपल्याकडे, की आता मी कोणी म्हणता की ट्रेकिंग, हे सगळे ॲडव्हेंचर टुरिझम येत आहे। काय नवीन डेव्हलपमेंट्स आहे टुरिझम या क्षेत्रात? टुरिझम आपल्याकडे खूप आधीपासून बऱ्यापैकी चालत आलेलं आहे, पण इको टुरिझम, पर्यावरणातल्या वेगवेगळ्या, निसर्गातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आता लोक जायला लागली आहेत आणि आधी जात नव्हती अशातला भाग नसेलही कदाचित, पण आता त्याची जागरूकता जास्त वाढत चालली आहे। आणि जगभरात इको टुरिझम हा कन्सेप्ट जसा वरती येतोय तसा भारतामध्ये सुद्धा येतोय। साहजिकच आहे, कारण आपल्याकडे तेवढा निसर्ग आहे आणि निसर्ग समृद्धी भारताकडे आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे तो खूपच प्रामुख्याने प्रकर्षाने जाणवतो। पण इको टुरिझम म्हणजे नेमकं काय असतं? म्हणजे ज्यांना इको टुरिझम ही कॉन्सेप्ट फार नवीन असेल, आज पहिल्यांदा ऐकत असेल, त्यांना काय सांगाल? इको टुरिझम म्हणजे बाकी काही नाही। पूर्वी असं व्हायचं की तुम्ही ऐकलं असेल, आपल्या भारतामध्ये वाघ जवळजवळ लाखभर होते आणि आज प्रोजेक्ट टायगर चालू करून, एवढी नॅशनल पार्क्स आणि टायगर रिझर्व्ह चालू करून सुद्धा त्यांची संख्या जास्तीत जास्त 2-1 हजाराच्या आसपास असेल। तर झालं असं की पूर्वी काही कायदे नव्हते आणि मग राजे महाराजे, ब्रिटिश लोकांनी शिकारी वगैरे या सगळ्या केल्या आणि त्याच्यातनं आपले खूप जास्त वन्यप्राणी मारले गेले। आता हा जसा एक माणसाच्या काही ॲक्टिव्हिटीजचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे वन्यजीवांवरती, तसाच आपल्या टुरिझमचा सुद्धा काही इम्पॅक्ट असू शकतो। ट्रेकिंगसाठी जेव्हा लोक जातात तेव्हा डोंगरदऱ्यांची ते तिथे जाऊन मजा करतात किंवा माहिती घेतात, हे बरोबर आहे, पण तिथल्या जंगलाची किंवा वन्य प्राण्यांची माहिती घेण्यापेक्षा तिथे जास्त नासधूस होते की काय असं लक्षात यायला लागलं होतं। आणि खूप मोठे मोठे कॅम्पफायर्स करणं, याच्यातनं वणवे पसरणं, झाडं तोडली जाणं, हे जास्त प्रसंग व्हायला लागले होते। इको टुरिझममध्ये एवढंच सांगितलं जातं की पर्यावरणाला कुठेही हानी न पोचवता आपण हे टुरिझम करायचं आहे, हा पहिला मुद्दा। आणि दुसरा की पर्यावरणाबद्दल किंवा निसर्गाबद्दल, जंगलाबद्दल, वन्य प्राण्यांबद्दल आपल्याला जी माहिती मिळत असते ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि जास्तीत जास्त लोकांना या निसर्गाचा आनंद घ्यायला उद्युक्त करा। हे आपण एका सोप्या भाषेमध्ये इको टुरिझमचं तत्व असं आपण म्हणू शकतो। बरोबर आहे। आणि अशीच एक नवीन संकल्पना आहे, ती म्हणजे कृषी पर्यटन, आणि त्याच क्षेत्रात काम करणारे पांडुरंग टावरे आपल्या सोबत आहेत। सर, IBN लोकमत मध्ये स्वागत तुमचं। आपण जसं मगाशी बोललो की कृषी पर्यटन म्हणजे नक्की काय? सर्वप्रथम IBN लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना भारतीय पर्यटन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तसंच उद्या होत असलेल्या 59व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताच्या हार्दिक शुभेच्छा। कृषी पर्यटन म्हणजे कृषी आणि पर्यटनाचा समन्वय यामध्ये आपण साधलेला आहे आणि जेणेकरून कृषी आणि ग्रामीण पर्यटनामध्ये शेती आणि शेतीच्या निगडीत अशा पर्यटनामध्ये आपल्याला शहरातल्या पर्यटकांना शेतावरती घेऊन शेतीच्या निगडीत सर्व संबंधित गोष्टी अनुभवण्यासाठी, तसंच शेतावरील शेतीमाल डायरेक्टली विकत घेण्यासाठी प्रोत्साहन करणं म्हणजेच कृषी पर्यटन। म्हणजे जे शहरात राहतात, ज्यांना एकंदरच काय म्हणतात ग्रामीण भागातल्या लोकांचं जीवनशैली माहिती नसते, त्या लोकांना एक छोटीशी झलक आणि टुरिझम असं आपण म्हणू शकतो का? छोटीशी झलक म्हणता येणार नाही, कारण आज महाराष्ट्रातला म्हणा किंवा देशातला जो अर्बन इंडियामध्ये राहणारा जो वर्ग आहे हा जवळजवळ 52% झालेला आहे आणि मग या 52% लोकांना
खेड्याकडे जर नातेवाईकच उरला नसेल, खेड्याकडे जर त्यांच्या नातेवाईक कोणी नसेल, तर शेती आणि शेतीच्या निगडीत बऱ्याचशा गोष्टी शहरातल्या लोकांना आता सध्या माहीत नाहीत. आणि मग या लोकांना जर शेताबद्दल माहिती हवी असेल, या लोकांना जर गावातलं ग्रामीण संस्कृती माहिती हवी असेल, तर आपल्याकडे खेड्याकडेच गेलं पाहिजे, शेतामध्येच गेलं पाहिजे. अन्यथा पुढच्या पिढीला देशात म्हणजे दूध कसं येतं तर तो भैया येतो असं आपल्याला सांगावं लागेल. बरोबर आहे. नक्की एक वेगळा पॉइंट तुम्ही मांडलेला आहे आणि अशीच गावाकडची ओढ सगळ्यांनाच लागली पाहिजे. तुमचा मुद्दा एकदम बरोबर आहे. आपण परत आपल्या स्टुडिओत येऊयात. आपण जेव्हा म्हणतो की इको टुरिझम आहे, ह्याच्यामध्ये सगळ्यात पटकन लक्षात येतात ती नॅशनल पार्क्स, की सगळ्यात जवळ कुठे जाता येईल, आपण कुठे जाऊयात, नॅशनल पार्कमध्ये जाऊयात, काहीतरी प्राणी बघायचे, वेगळं काहीतरी बघायचंय. आपल्याकडे नॅशनल पार्क्स मध्ये जाणाऱ्यांचं प्रमाण किती आणि नॅशनल पार्क्स मध्ये काय काय वेगळं होतंय सध्या? भारतामध्ये तसं पाहिलं तर 600च्या वर प्रोटेक्टेड एरियाज म्हणजे संरक्षित क्षेत्र आहेत, जिथे वन्य प्राण्यांसाठी ती क्षेत्र संरक्षित आहेत. माणसाला तिथे जाण्यापासून प्रतिबंध आहे. त्याच्यापैकी साधारणतः 85 ते 90 ही राष्ट्रीय उद्यानं म्हणून डिक्लेअर झालेली आहेत आणि बाकीची सगळी अभयारण्य आहेत. आपल्या जवळच बोरिवलीचं नॅशनल पार्क आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आणि साहजिकच मुंबई ठाण्यापासून इतकं जवळ असल्यामुळे तिथे वर्षभरामध्ये जवळजवळ 12 लाखच्या वरती लोक भेट देतात. फक्त तिथे होतं असं की ही जी भेट देणारी लोक आहेत ती एक दिवसाची पिकनिक करण्यासाठी किंवा मॉर्निंग वॉकसाठी किंवा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जाण्यासाठी असा त्या नॅशनल पार्कचा उपयोग आतापर्यंत करत होते. म्हणजे एखादं गार्डन असावं तसं करत होते. इको टुरिझम या संकल्पने अंतर्गत असं येतं की तिथलं वन्यजीवन त्यांना दाखवण्यात यावं, तिथल्या झाड्या पानांची माहिती द्यावी, रुची निर्माण करावी, जेणेकरून हीच 12 लाख लोक निसर्ग अभ्यासक किंवा निसर्ग प्रेमी होतील. आणि जे आतापर्यंत तिथे जाऊन या झाडाची फांदी तोड, तिथे खालती घालण्यासाठी काहीतरी वापर, प्लास्टिक टाकून ये, हे जे करत होते तेच लोक तिथल्या निसर्गाचं रक्षण करतील. आणि त्याचबरोबर इको टुरिझममध्ये अजून एक भाग येतो की ज्या ठिकाणी हे नॅशनल पार्क किंवा अभयारण्य असेल किंवा ज्या स्थळावरती आपल्याला इको टुरिझम डेव्हलप करायचं असेल तिथले जे स्थानिक लोक आहेत त्यांचा वापर करून, जसं नॅशनल पार्क म्हटलं तर आदिवासी किंवा जंगल म्हटलं की आदिवासी किंवा तिथे शेकडो वर्षांपासून जे जंगलामध्ये राहत आहेत आणि त्यांना ते इंडिजिनस नॉलेज असण्याची शक्यता आहे, त्या लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेणं हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा. त्यांनाही एक रोजगार मिळेल आणि त्यांनाही रोजगार मिळेल. त्यांची जी त्याला त्यांचे जे इनपुट्स असतील ते खूपच व्हॅल्युएबल असेल. प्रत्येकाची एक खासियत आहे प्रत्येक भागातली. इको टुरिझम मध्ये या सगळ्याचा आपल्याला कुठेतरी इन्क्लूड करता येतं का? या सगळ्याचा कुठेतरी फायदा होऊ शकतो का आपल्याला? इको टुरिझम या संकल्पनेमध्ये अगदी तुम्ही म्हणालात तसंच आहे की लोककला, लोकनृत्य, परंपरा आणि तिथलं असा जो एक फ्लेवर असतो त्या जमिनीचा किंवा त्या भागाचा, हा त्याच्यात त्याचा सहभाग असणं आवश्यक आहे. फक्त त्यांना रोजगार निर्मिती असं नाहीये, पण एक तुम्ही लक्षात घेतलं तर आपल्याकडे जसं एक वेस्टर्न कल्चर, वेस्टर्न टेक्नॉलॉजी वगैरे या सगळ्याचंच फॅड येत चाललंय. मला अशी भीती वाटते की कदाचित टुरिझम मध्ये सुद्धा तसंच फॅड येईल की खूप सारी 5 स्टार हॉटेल्स आणि खूप फॅसिलिटीज आणि गाड्या घोडे या सगळ्याची गर्दी करण्यापेक्षा मला असं वाटतंय तुम्ही राजस्थानात जा, गुजरातमध्ये जा, महाराष्ट्रात जा, प्रत्येक राज्यामध्ये काहीतरी वेगवेगळं इंडिजिनस आणि एंडेमिक आहे. इंडिजिनस म्हणजे तिथलं आणि एंडेमिक म्हणजे तिथेच फक्त आढळणारं, जगात कुठेही नाही. तर मला असं वाटतंय की फॉरेन टुरिस्ट किंवा इव्हन आपले जे डोमेस्टिक टुरिस्ट आहेत त्यांना सुद्धा या गोष्टी बघण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असेल. फॅसिलिटीज आता आपण कितीही क्रिएट केल्या, म्हणजे वेस्टर्न फॅसिलिटीज ज्यांना, आणि ते परत एका सेक्टरसाठीच होऊ शकतं, तर हे जितकं आपण वरती आणू तितकं आपलं टुरिझम आणि पर्यायाने इको टुरिझम
हे जास्त डेव्हलप होईल. बऱ्याचदा असं असतं ना की कुठला तरी गड चढायला ट्रॉलीज वगैरे असतात, म्हणजे पायी चढून जाण्यात मजा आहे ती एक वेगळीच असते ना. बरोबर. आणि आपण हा जो फ्लेवर म्हणतोय तो सेम फ्लेवर आपल्याला कृषी पर्यटनातनं सुद्धा मिळू शकतो. आपण पुण्याला जाऊयात. आपल्यासोबत पांडुरंग तावरे आहेत. सर, आता अमित चव्हाण जसं म्हणत होते की आपल्याकडचा फ्लेवर आपण एक दिला पाहिजे, ग्रामीण जीवनाचा पण असा एक फ्लेवर देऊन सुद्धा आपण असा एक वेगळेपण आणू शकतो का? परदेशी पर्यटक सुद्धा याने आपण आकर्षित करू शकतो का? नक्कीच. म्हणजे महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की खरा भारत हा खेड्यातच आहे, खरी संस्कृती ही खेड्यातच आहे. आणि मग खेड्यामध्ये जे जत्रा, उत्सव, सण मोठ्या प्रमाणामध्ये ज्या प्रकारे साजरे होतात त्या प्रकारे खरी संस्कृती जर बघायची असेल तर तुम्हाला खेड्यातच यावं लागेल. आणि आज 2009 हे वर्ष व्हिजिट इंडिया म्हणून म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी डिक्लेअर केलेलं आहे. आणि मग या व्हिजिट इंडियामध्ये आपला भारत देश बाकीच्या देशामध्ये सर्व ठिकाणी प्रमोट होईल. आणि मग या देशातले ज्या वेळेला पर्यटक भारतामध्ये येतील तर त्यांना खरा भारत जर बघायचा असेल तर त्यांनी भारताच्या ग्रामीण भागामध्ये, भारताच्या खेड्यामध्ये जाणं आवश्यक आहे. आणि मग त्यांना खरी संस्कृती आपल्या भारताची कळेल. मग तिथे हिरवीगार शेती असतील, त्याच्यानंतर काही उत्सव गावामध्ये साजरे होत असतात. या उत्सवाचं आणि या संस्कृतीचं दर्शन त्यांना नक्कीच मिळेल. आज आहे इंडिया टुरिझम डे आणि त्याचमुळे आपण बोलतोय थोड्याशा वेगळ्या पर्यटनाविषयी. आपल्याला आता हे तावरे सर जसं सांगत होते, पर्यटक आपले व्हिजिट इंडिया वर्ष आहे. खरंच किती जेन्युइन पर्यटक आहेत भारतात येणारे असणारे? स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की जगभरामध्ये एका देशाहून दुसऱ्या देशाकडे जाणारे फॉरेन टुरिस्ट हे साधारणतः 903 मिलियन म्हणजे 930 लाख इतके लोक आहेत. आणि त्याच्यापैकी भारताचं जर पाहिलं तर भारतामध्ये बाहेरनं येणारे जे फॉरेन टुरिस्ट आहेत ते 5 मिलियन म्हणजे 50 लाखापर्यंत आहेत. भारताकडनं बाहेर जाणारे मात्र 9 मिलियन म्हणजे 90 लाखापर्यंत आहेत. आणि आश्चर्य वाटेल की विदिन इंडिया म्हणजे डोमेस्टिक टुरिस्ट जर आपण पाहिलं एका स्टेटमधनं दुसऱ्या स्टेटमध्ये जाणारे तर त्यांची संख्या जवळजवळ 530 मिलियन पर्यंत जाते. जगाचं आणि भारताचं जर कंपॅरिझन केली तर आपण खरं म्हणजे टुरिझम या क्षेत्रामध्ये अजून फारसे नाही असं स्टॅटिस्टिक्स सांगतं. कारण आपला शेअर पूर्ण टुरिझम इंडस्ट्रीमध्ये फक्त 0.56% एवढाच आहे, म्हणजे 0.5% एवढाच आपला शेअर आहे. आणि पूर्ण भारतामध्ये आपला रँक लागतो 42वा फॉरेन टुरिस्टशी संबंधित. तर मगाशी मी जो मुद्दा मांडला की ॲग्रो टुरिझम किंवा इको टुरिझममध्ये लोकल फ्लेवर्स जितके आपण डेव्हलप करू त्याच्यामध्ये फक्त फॉरेन टुरिस्टना अट्रॅक्ट तर ते होतीलच, पण लोकल टुरिस्ट आपले डोमेस्टिक टुरिस्ट जे आहेत, जर गुजरातमध्ये एखादी गोष्ट मला अशी बघायला मिळणार असेल की तिथली शेती कशी होते, तिथे लोकल काय नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये कुठचे प्राणी पक्षी, कुठचे वनस्पती आढळतात, आणि या सगळ्याला खूप एक मोठी हिस्ट्री आहे. कारण उत्क्रांतीच्या काळामध्ये खूप करोडो वर्षांपासून हे तयार झालेलं आहे, हे मानवनिर्मित नाही. तर ते जर मला बघायला मिळालं तर मी नक्की महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये जाईन. मी एक डोमेस्टिक टुरिस्ट होतो. तर 530 मिलियन हे जे डोमेस्टिक टुरिस्ट आहेत यांच्यासाठी सुद्धा हे इको टुरिझम अत्यंत प्रभावशाली ठरेल. नुसतंच फॉरेनर्सना अट्रॅक्ट करण्याचं नाही, पण इन हाऊस विदिन द कंट्री जे टुरिस्ट आहेत त्यांना पण अट्रॅक्ट करणार. फॉरेनर्स नक्कीच अट्रॅक्ट व्हावेत असं कुठच्याही देशाला वाटतं. कारण भारताचं स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की फॉरेन एक्सचेंज आपल्याकडे 45,000 करोड इतकं येतं टुरिझम मधनं. 45,000 करोड ही काही छोटी संख्या नाहीये. आणि ऑब्व्हियसली डोमेस्टिक टुरिस्ट जरी संख्येने जास्त असले तरी वी स्पेंड इन रुपीज, तर त्याच्यामुळे तेवढं कदाचित जनरेशन होणार नाही फंड्सचं. पण भारताची लोकसंख्या अमाप आहे आणि मोर द व्हॉल्यूम मोर द फंड्स, त्याच्यामुळे फंड जनरेशनचा काही प्रॉब्लेम येईल असं मला वाटत नाही. सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा अजून एक कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्येही हेच सांगितलं गेलंय की निसर्ग, पाणी, हवा, जमीन याच्याकडे दुर्लक्ष करू नका. ते जर तुम्ही कायम ठेवलं, शाबूत ठेवलं तर तुम्ही शाबूत राहता. भारताकडे सुदैवाने अजूनपर्यंत फार कमी प्रमाणात डिस्ट्रक्शन झालेलं आहे
अजून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे जंगलं आणि वन्यप्राणी शाबूत आहेत. गावाकडे ॲग्रिकल्चरल फील्ड सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात शाबूत आहेत. तर त्याचं झपाट्याने काहीतरी लँड यूज पॅटर्न बदलण्यात, म्हणजे सगळंच्या सगळं इंडस्ट्रीज होऊन गेले किंवा असे झोन्स डिक्लेअर व्हायच्या आधी ही जर इंडस्ट्री तेवढाच पैसा द्यायला लागली तर मला नाही वाटत की कोणीतरी एकाच प्रकारची डेव्हलपमेंट करायचा डोक्यात ठेवेल. फक्त टुरिझम आपण नेहमी असं छान असं ऑन वेकेशन वाली कॉन्सेप्ट असं डोक्यात असतं, पण टुरिझमकडे एकदम सायंटिफिक अप्रोच आता आपण घेतला पाहिजे. नक्कीच बरोबर. आणि टुरिझम म्हणजे फक्त मजा मस्ती असं एक डोळ्यासमोर असतं चित्र. तर हे थोडासा वेगळा ऍस्पेक्ट पण आपण घेऊ शकतो की फक्त मजा मस्ती न करता काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह, कुठेतरी एक चांगलं असं सुद्धा आपण त्याचा एक व्यापक हे दृष्टिकोन आहे ना ह्याला. आपण वी आर थिंकिंग ऑफ इंडिया, वी आर नॉट ओनली थिंकिंग आपण नुसतं आपले ट्रिप प्लॅन नाही करत आहेत, पण एक त्याला एवढा मोठा लँडस्केप असेल आपल्याला एवढी आयडिया येत नाही. आणि भारताकडे सुदैवाने सगळं नॅचरली अवेलेबल आहे, आपल्याला काहीच क्रिएट करायचं नाहीये. तुम्ही बघाल बाहेरच्या देशांमध्ये जिथे प्राणी पक्षी नॅचरली आढळत नाहीत तिथे हे सगळं टुरिझम झू वरती अवलंबून असतं. आपल्याकडे झू तेवढे डेव्हलप नाहीत, पण आपल्याकडे जंगलं निसर्गाने आपल्याला दिलेली आहेत. म्हणजे जे आपल्याकडे आता फक्त आहे त्याचाच आपल्याला नीट फायदा करून घ्यायचा आहे. आपल्यासोबत पुण्याला तावरे सर आहेत, आपण ब्रेक नंतर त्यांच्याकडे जाणार आहोत. त्यांच्याकडे ही अशीच इंटरेस्टिंग माहिती आहे, पण आता घेऊयात एक ब्रेक. फक्त IBN लोकमत.